तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काय नाही, आज आमच्या गावची राखण आहे आणि घरातली पण राखण आहे. म्हणजे राखण हे तुम्हाला माहिती नसेल तर सांगेन मी थोड्या वेळाने म्हणजे आताच सांगतो. राखण ही परंपरा सहसा कोकणामध्येच असते, कारण की जून महिना चालू झाल्यानंतर हे म्हणजे शेतकरी वगैरे हे आपल्या शेती आणि गावाच्या रक्षणासाठी हे राखणदार असतात. त्यांना मान देण्यासाठी एक परंपरा आहे, ही पिढीगत चालत आलेली परंपरा आहे. त्याच्यासाठी आम्ही राखण देतो. राखणीचा बेत म्हणजे एक गावची राखण असेल तर सगळ्या घरांमधून थोडे थोडे तांदूळ, लसूण, कांदा, चटणी वगैरे, मीठ वगैरे सगळं घेऊन ते एकत्र केलं जातं आणि त्याचा नैवेद्य बनवला जातो आणि तो असा नैवेद्य असा म्हणजे सगळ्यांना जेवण म्हणून असा दिला जातो. ही मिरगाची राखण आहे आणि ही केवळ एक धार्मिक प्रथा नसून एक निसर्गाचे आभार मानण्याचे एक सण आहे. आणि हे एक आपल्या राखणदाराला राखण्याचं देणं देतात ते द्यायचं असतं. त्याच्यामुळे हे करतो आम्ही. म्हणजे ही पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे. राखण्याचं देणं म्हणजे कोंबडे वगैरे देतात राखण्याला आणि काही ठिकाणी अंडी पण देतात आणि वेगवेगळी प्रथा आहे कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि तसं देतात सगळीकडे. आणि ते कोंबडे वगैरे असतात ते कापले जातात आणि त्याचे एकत्र बनवून ते पूर्ण गाव त्याचं जेवण वगैरे जेवतात. पूर्ण जेवणाची प्रथा असते आणि सगळीकडे तसंच केलं जातं कोकणामध्ये. सहसा 1 जूनच्या महिन्यामध्ये हे असतं. मृग नक्षत्र असतात ना तेव्हा असतं हे. आणि ते काय म्हणतात त्याला, सगळे गाव जेवायला येतं आणि घरी केलेलं हे घरचे जेवतात. जे घरी राखण देतात ना ते घरचे जेवतात. आणि तो राखणदार हा एक रात्रीच्या वेळी काठी घेऊन वगैरे आपली रक्षा करतो. आणि अजून काय, शेताची पण रक्षा करतो. बाकी काय नाही, एवढंच असतं. म्हणजे आमची राखण करण्यासाठी आम्ही त्याला असं देणं देतो एक प्रकारे. आणि ते मानलं जातं आमच्या इथे खूप, कारण की लोकांना असं जाणवलं आहे, त्याची एक जाणीव झालेली आहे, म्हणजे खूप जाणीव झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही राखण देतो. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओजमध्ये कशी राखण देतात, पण ते कोंबडे वगैरे कापताना नाही दाखवणार, ते बरोबर नाही वाटत, त्याच्यामुळे नाही दाखवणार. बाकी तुम्हाला सगळं दाखवतो, जेवताना पूर्ण गाव कसं येतं, सगळे कामं करताना कसं येतं, सगळं दाखवतो. चला तर मग दाखवतो मी तुम्हाला. कशी असो आलाच तर उशीरच झाला. उद्या जाणार आहे. आताच आपली राखण देऊन झाले आणि आता आम्ही चाललोय. जाऊ दे.
हे बघा सगळी वाडी जमले. आज गरम आहे ते. आमचं सुचित बोलते ब्लॉग मध्ये घ्या मला. हे बघा राखण्याचा दिवस आहे आणि पाऊस बघा कसला पडला आहे जबरदस्त. एक 15 दिवसांनी पाऊस पडला पेरणी केल्यानंतर. दिवसांनी खूप झालं है ना. हे बघा आमची राखण देतात आज. सगळ्यावर टाकून घे आणि अगरबत्ती दाखवून घे सगळ्या. नारळ देतोय गोड मानून घे. ते 2 कोंबडे आहेत म्हणजे कट केलेले आहेत आणि वडे झालेत. खाणार आहे आम्ही नंतर राखण देऊन झाल्यावर. चला आता चार्जिंगला लावतो. चार्जिंग उतरले मोबाईलची. चिकन बनतंय आमचं आणि बनलंय. आणि हे आहे रश्श्याचं चिकन आणि ते भातासाठी चटणी मीठ टाकते म्हणून भारी एकदम. आणि थोड्या वेळापूर्वी वडे बनवले होते. मीठ टाकते झालं मग ठेवणार. मीठ नाही मिठाची बरणी नाही बोलत आहे मला. आता खोलली हे घे धर. मच्छर चावतायत. धुमी चिमटा ठेवला नाही. थोड्या वेळाने होईल ते मग दाखवतो तुम्हाला परत एकदा. ते काय त्यात तुझी काय राखण दिले आणि आता आंघोळ करून बाहेर आलोय. आणि बघा हे कोंबडीचं काळीज आहे म्हणजे कोंबडीचं काळीज आहे. हे खातो आता आणि कशा वातावरणामध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं वातावरण आहे एकदम. आत्ताच पाऊस पडून गेलाय 15 दिवसानंतर आणि खूप मस्त वाटतं या वातावरणामध्ये. एकदम भारी.
चला चला तर मग आता आपण राखण्याचा व्हिडिओ इथंच थांबवणार आहे आणि उद्या मुंबईला जाणार आहे. बघू पुढचा व्हिडिओ जर बनलाच तर रात्री खेकड्याला जाऊ शकतो, अजून काही नाही. हे बघा पाऊस गेला आणि वातावरण बघा किती मस्त झालंय. ये बघा कुत्रा कुत्रा आणलंय. ए मेल्या मेला, तुझ्यापेक्षा मोठे मोठे गेले. हा आणि तू आलंस एवढंस भुकायला. कुठं जातेस कुठं? तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघितलं असेल कशा वातावरणामध्ये खातोय मी. जबरदस्त, परत एकदा मस्त वाटतंय. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.